निघायचं का आता? अंधार पडायच्या आत होता येईल तेवढा लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि सांच्याला मुक्काम बी ठोकायचा आहे. विक्रम, या दोघांवर ध्यान ठेव. हा वय वय. जमलं तर या तात्याकडे बी ध्यान ठेव. अरे माझ्यावर ध्यान ठेवायची काय गरज आहे? आणि मी समजावर ध्यान ठेवतो या. बरं तसंच कर. समधीकडे ध्यान ठेवा. काय? अरे बाळू, पण त्या मेंढ्यांवर ध्यान ठेवायची गरज बी नाही. हा म्हणजे किती गुणाचे आहे त्या. तू निघाला का तुझ्या माग बरोबर निघतात ते. पाहायचीच गरज नाही. बरं निघायचं का? होय. चल बाकीच्या मेंढ्या घेऊन येतो. वय या या या. तुझ्या कामाचा वाजल असं म्हणतात. मामा लहान थोराचा नाव गाजल साऱ्या संतात. हे दुःख दूर साराया आला बघा ताराया उधळून आभाळी पिवळा भंडार. बाळू मामा मल्हार, बाळू मामा मल्हार, बाळू मामा मल्हार, बाळू मामा मल्हार. समद घर खाली खाली झालं. बरं होते बाळू संग जाती आहेत. असा बी बाळू तिला काही येळ देत नाही. तेवढंच परवासात सोबत राहते. सौंदती म्हणजे मैलाचा परवास. एवढा लवाजमा घेऊन गेला हाय. पुण्यांदा बैजवारी माघारी आला म्हणजे झालं. आज जर हे असते तर बघून लय बरं वाटलं असतं त्यासनी. का त्यांचा जावई आणि लेक मेंढर घेऊन चराय गेला आहे. घराची जबाबदारी हळूहळू खांद्यावर घेत आहे. समद चांगलं होऊ दे रे देवा. सत्यवान बाळूचा संसार मायेनं फुलू दे. बैरी काहीतरी करा की. ते बाळू तिकडे त्या पोराचा लगीन लावून द्यायचा आणि आपण नुसतं बसूनच राहायचं का? अरे हे लग्न होणारच नाही. म्हणजे काय करणार आहे? कळे वेळ आल्यावर सगळं कळे. कवा येणार आहे येळ काय माहित. कवा धरणं तेच ऐकतोय. समजे आता तुलाही समजेल आणि त्या बाळ्यालाही समजेल. अशी पूजा मांडतो की त्या बाळ्याने किती प्रयत्न केले तरी लग्न होणार नाही. खरं सांगताय ना? नाही तर आपण इथं पूजा करीत बसायचो आणि बाळ्याच्या पोराचं लगीन करून यायचा. होणारच नाही. त्या बाळ्याला असं वाटतं की त्याला काही करता येतं, पण असं काही नाही. म्हणजे बाळ्यात तोंडावर पडणार आहे म्हणा की. आणि असं झालं की पुन्हा आपल्याकडे लोकांची गर्दी लागणार. म्हणजे मला पुन्हा गोडधोड खायला मिळणार. होय, सगळं मिळेल. अरे पाहिजे ते आणून देतील लोक इथं आपल्याला. अहो म्हणजे बाळ्या लगीन लावून देणार आहे असं सगळ्या लोकांना ठाव आहे.
बरं बाळ्याकून लगीन झालंच नाही तर बाळ्या समद्या मोर खोटा ठरल. मग समद्या लोकांच्या रांगा आपल्याकडे येतात. मग आपण त्याचं लगीन लावून देऊ. नाही, आपण त्या मुलाचं लग्न लावून द्यायचं नाही. त्याला आयुष्यभर बिन लग्नाचं आणि आपला सेवक म्हणून ठेवायचं. म्हणजे लोकांना कळेल की आपल्याशी चुकीचं वागलं तर नेमकं होतं तरी काय. मग मी बी त्याला कामात सांगाल माझं. ऐ हात पाय दाबून दे. ऐ माझ्यासाठी भाकर घेऊन ये. सांग सांग, मी लग्न कसं मोडेल ते बघतो. गंगे आय आय कशी आहेस तू? आता जशी हाय तशी तुझ्या मोर हाय बघ. बरं वाटत नव्हतं तुला, आता बरं आहे ना? बाय. अगं बायान दिलेला भंडारा पाण्यातनं दिला, दुसऱ्या दिवशी बरी झाली बघ. बरं झालं, लई दिवस झालं भेट झाली नव्हती. आता तू काही येत नाहीस आणि आपणच जाऊन यावं. आता याप वाढला असेल ना? असं काय नाही, समद्यांची जायची गडबड होती म्हणून थांबले होते. तवा निघणार आहेत आणि आहेत कुठे सत्यन बाळू? अगं गेले की सांगतो तिला. भीमाला ठाव होतं की जाणार ते. बाय म्हणला होता तो, मला वाटलं होईल की भेट. अगं आत्ताच गेले, मेंढ्यांची पूजा केली आणि लागलीच निघाली समधी. भावला आवडतात म्हणून लाडू करून आणले होते. एवढं करून आणलं, त्याच्या मुखात काही गेलं नाही. काय झालं रे बाळू? तात्या तू घराला जाऊन ये.